मजकूर संघाकडून गोलंदाजीसाठी मात्र पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय प्रथमेश कोळी, गणेशपुरी गावचा खेळाडू. पहिलं षटक टाकेल. समोर मात्र इशिता स्पोर्ट्स टीम कडून सलामीची जोडी. स्ट्राइक एंडला विशाल जीतेकर, नॉन स्ट्राइक एंडला संदेश गोंधळी. पहिलाच बॉल चांगला बॉल होता, सन्मान दिलाय. अगदी सॉफ्ट आणि ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉलला ढकललं होतं मिडॉनकडे. प्रशांत खानावकर त्या ठिकाणी आहेत. सिंगल रन मात्र धावसंख्येला सुरुवात झाली ती इशिता स्पोर्ट्स पनवेल टीमसाठी. पहिली धाव फलकावर. अच्छा, तालुकानिहाय स्पर्धेमधून मात्र अंतिम सामन्यामध्ये दाखल झालाय तो नविश 11 बेचुंबे. आणि यानंतर मात्र तुम्हाला सामना पाहायला मिळेल. या लढतीतील विजेता संघ भिडेल तो वैभव 11 कर्नाळा टीमच्या विरोधामध्ये आणि ती सेमीफायनल असेल. त्यामुळे ही मॅच क्वार्टर फायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश कोळी टॅलेंटेड क्रिकेटर आहे. कमी वयामध्ये मात्र वेगळ्या उंचीवर मात्र जाऊन पोहोचलेला खेळाडू आहे. राऊंड विकेट ना बॉल सोडून दिला यावेळेस मात्र संदेश गोंधळीला. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. 5 निर्णय येतोय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 2 बार 2 रन्स ऑन बोर्ड. अजूनही ग्रामीणच्या सेमीफायनल्स आपल्याला खेळवायच्या आहेत. खरं तर तीही उत्सुकता लागली क्रीडा रसिकांना. बिग फाईट पाहायला मिळतील. अकूट टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि ते मात्र पूल केलाय. एक टप्प्यानिशी बॉल मात्र चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4. संदेश गोंधळीच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत चौकार. धावसंख्या मात्र जाईल चौकाराच्या मदतीनं ती 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि त्याच्यावर मात्र चांगली चपराक लगावली ती संदेश गोंधळी. मॅन फ्रॉम जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी गावचा खेळाडू. आणि यावेळेस मात्र खेळतोय इशिता स्पोर्ट्स पनवेल टीम. बामणडोंगरी गावचे खेळाडू तुम्हाला या टीम मधून पाहायला मिळतील. आज उलवा नोडचे बरेचसे खेळाडू आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप केलाय बॉलला आणि चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदेश गोंधळी आक्रमक होत असताना बॅक टू बॅक लगावलाय दुसरा चौकार. 4 धावेनं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल आणि धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10 वर. 10 रन्स ऑन बोर्ड. ग्रामीणची पहिली सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामध्ये उरण तालुक्यामधील प्रतितयश कोपरोली संघ आणि त्यांची लढाई असेल ती अकरा धावा 11 रन्स ऑन बोर्ड. चांगली सुरुवात झाली इशिता स्पोर्ट्स पनवेल टीमची. आत्तापर्यंत धावा मात्र चांगल्या जमवल्यात. सलामीला येत असताना करते 2 चौकार पाहायला मिळाले ते संदेश गोंधळीच्या बॅटमधून. प्रथमेश कोळी पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेचा बॉल शरीराचा वेध घेतला गेला. थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. मध्ये येणारा बॉल डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता हे करणं गरजेचं आहे. काही झालं तरी ब्रेक थ्रू हवा. निदान पहिल्या षटकामध्ये प्रथमेश कोळीच्या मोठ्या भरवशानं मात्र पहिलं षटक टाकतोय पॉवर प्लेचं आणि त्याच्याकडून नक्कीच अपेक्षा असेल एखादा विकेटची. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहिला डॉट बॉल असेल प्रथमेशचा. फ्लिक केला होता बॉलला. यावेळेस मात्र बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगला. चकवट डीप फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी भावेश मोरे. 1-2 आणि त्यानंतर मात्र तिसरी धाव सुद्धा पूर्ण होते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोनही बॅट्समन मध्ये आणि धावसंख्या 3 ने पुढे जात असताना स्कोर कार्डवर लागल्या त्या तब्बल 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा. आणि पहिल्या षटकामध्ये थोडंसं महागडं असं षटक मात्र म्हणता येईल ओम ठाकूर तळोजे मजकूर संघाकडून प्रथमेश कोळीचं.
कॅप्टन कुल, विशाल जितेकर. हो, लो फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला वळवलंय बॉलला, वेगानं मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथपर्यंत. दुसरी धाव होईल कंप्लीट. पहिलं षटक जर पाहिलं तर महागडं ठरलंय. प्रथमेश कोळी ज्याच्या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 16 धावा, 16 रन्स विदाउट लॉस. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय इशिता स्पोर्ट्स पनवेल टीम. पहिल्याच ओव्हरमध्ये आलेल्या 16 धावा. नक्कीच मी म्हणेन थोडासा फ्रंटफुट असेल पनवेल संघ, परंतु इथून कमबॅक करावा लागेल. ओम ठाकूर तळोजे मजकूर संघाला आता मात्र अशा गोलंदाजाची निवड करावी लागेल की ज्या ओव्हरमध्ये ही जोडी फोडावी लागेल आणि 4-5 धावांचं षटकच टाकणारा गोलंदाज आता मात्र शोधावं लागेल, किंवा त्या गोलंदाजाला अशी कामगिरी करणं गरजेचं आहे. कारण जोडी जर आक्रमक झाली तर येणाऱ्या पुढच्या षटकांमध्ये मात्र चांगली धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळू शकेल. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मज्जा मस्ती. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे MSCIT. सुट्टीतली मज्जा म्हणजे MSCIT. आमचा पूर्ण ग्रुप या उन्हाळ्याच्या सुट्टीत MSCIT करणार आहे नक्की. तुम्हीही येताय ना? 1.25 कोटीहून अधिक लोकांनी केलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स MSCIT. तुम्हीही आजच प्रवेश घ्या आणि MSCIT सोबत सुट्टीत मजा करा. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. खरं तर गोरसे बी संघानं मात्र कालच्या रात्री पराभूत केलं होतं. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळाला होता. तो बामण डोंगरीला नमवून गोलंदाज तयार प्रशांत खानावकर येत आहेत आता मात्र. हो, यावेळेस मात्र थोडंसं चेंज ऑफ पेस, लोवर वन, पाठ अगोदर फिरली गेली, त्यानंतर मात्र बॉल येतोय, रन मात्र मिळणार नाहीये. प्रशांत खानावकर म्हटलं की एक प्रचंड आणि प्रदीर्घ अनुभव आहे या गोलंदाजाकडे. थोडासा मी म्हणेन गेले काही वर्ष क्रिकेटपासून, प्रॅक्टिसपासून, कामानिमित्त मात्र थोडासा अलिप्त राहिला असेल, परंतु तरीसुद्धा जी क्रिकेटमधील त्याची जी पाहायला गेलं जिद्द आहे, त्या जिद्दीनं आजपर्यंत मात्र मैदानामध्ये केलेला खेळ आहे बरंच काही सांगून जाणार आहे. त्याचे उत्तुंग असे षटकार पाहिले की नक्कीच जुना प्रशांत लगेच डोळ्यासमोर येतो, परंतु आता मात्र गरज आहे ती एका चांगल्या षटकाची आणि त्यासाठी षटक घेतलंय. अकुटप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ त्यावेळेस मात्र हुक केलाय. स्क्वेअर लेगला प्रॉपर टायमिंग नव्हतं, बॉल मात्र चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी होते. दुसरी रन कंप्लीट होईल. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना स्कोर कार्डवर लागल्यात त्या 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावर. आजच्या रात्रीमध्ये जर पाहिलं बराचसा स्लोली आपण चाललोय, कारण तेवढाच उशीर मात्र सगळ्या स्टार खेळाडूंनी आजच्या रात्रीमध्ये केला. बरेचसे संघ उशिराने आले. बऱ्याचशा संघांनी मैदानामध्ये गेल्यानंतर 4 ओव्हरसाठी अर्धा तास घेतला आणि त्यामुळेच मात्र बरेचसे प्रेक्षक अजूनही खोळंबलेत. खरं तर त्यांना आज रात्र जागावी लागेल की कोणता संघ चॅम्पियन होईल हे पाहण्यासाठी. लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला, मिड ऑफला चकवत बॉल चालला लॉंग ऑफकडे, रन मात्र मिळेल सिंगल. विशालनं सांगितलंय बस एक धाव काफी आहे. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. रात्र जशी वाढत चालले तशी थोडंसं थंडीचा प्रभाव सुद्धा आहे, त्यामुळे मैदानामध्ये तर अजूनही थंडी जाणवत असेल खेळाडूंना, कारण गेल्या 3-4 रात्रीमध्ये एवढी थंडी नव्हती, ती आज आहे. अठरा धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. प्रशांत खानावकर गोलंदाजी मार्कवर षटक टाकतो. मॅन फ्रॉम नावडे, त्यांची सुद्धा फार मोठी स्पर्धा सभागृह नेता चषक प्रशांत खानावकर यांनी आयोजित केलं होतं. फार चांगली स्पर्धा नावडे गावामध्ये यंदाच्या हंगामामध्ये पाहायला मिळाली होती. थोडं स्पीडअप करा. ओम ठाकूर तळोजे मजकूर संघ. विशाल जितेकर साठी थोडीशी व्यूह रचना आपण म्हणूया, क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, कारण प्रशांत खानावकरला सुद्धा माहिती आहे कोणत्या दिशेनं मात्र फटके पडू शकतील विशाल जितेकरचं. आणि यष्ट्यांच्या पाठीमागे सुद्धा उभा आहे तो विश्वजित मात्रे, फ्रॉम दापोली गावचा आणखी खेळाडू, त्याला सुद्धा माहिती आहे. थोडं स्पीडअप करा विनंती आहे. एवढा उशीर केला तर मात्र सकाळी 8 वाजतील. गोलंदाज तयार.
लो फुल टॉस बॉल यावेळेस मात्र स्विंग केलं होतं बॉलला थोडंसं फंबल पाहायला मिळालं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथून मात्र धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. विशाल जितेकरला परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपात. धावचीच्या स्वरूपात इथे मात्र मोहरा गमावलाय तो पहिला. इशिता स्पोर्ट्स पनवेल टीमला लागलाय पहिला हादरा विशाल जितेकरच्या स्वरूपामध्ये. तिसऱ्या स्थानावर मात्र बानफ्रॉम कामोठे बारक्या कांबळे वेल फिनिशर म्हणून संबोधलं जातं. परंतु इथे मात्र धावांची गरज आहे. पहिल्या इनिंगमध्ये सुरुवात चांगली झाली होती परंतु या ओव्हरमध्ये थोडासा कंट्रोल पाहायला मिळालाय तो प्रशांत खानावकर करवी. आणि थोडासा ब्रेक तर अनुभवाची शिदोरी आहे आणि याच अनुभवाच्या जोरावर इथे मात्र पहिल्या षटकामधील थोडंसं प्रथमेश अपयश दूर करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. फ्राईटम उर्थ विकेटनं पुन्हा एकदा सज्ज होतील. समोर मात्र बारक्या कांबळे. लोअर फुल टॉस बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला स्ट्रेट टू द फील्ड. डीप मिड विकेटला मात्र झेलला जातोय. लागलाय दुसरा मोठा हादरा इशिता स्पोर्ट्स पनवेल टीमला. बारक्या कांबळे आल्या पावली माघारी होतोय. शून्यावर होतोय बाद. प्रशांत खानावकरनं मी तर म्हणेन कमबॅक करून दिले. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा पडल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये रनआउटच्या स्वरूपात कॅप्टन कुल विशाल जितेकर बाद झाला. त्यानंतर मात्र पुढच्याच बॉलवर बारक्या सुद्धा परतलाय. आणि इथे मी म्हणेन जो वारू उधळला होता पहिल्या ओव्हरमध्ये इशिता स्पोर्ट्स पनवेल टीमचा त्या वारूला आता मात्र लगाम घालण्याचं काम केलंय ते प्रशांत खानावकरनं. कमालीची गोलंदाजी. चौथ्या स्थानावर पान फ्रॉम बामणडोंगरी तकदीर पाटील येतोय. आता मात्र बामणडोंगरी गावची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला संदेश गोंधळी दुसऱ्या बाजूला मात्र तकदीर पाटील. प्रशांत खानावकर सज्ज. प्रशांतचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न विश्वजितनं केलाय परंतु बॅकअप होतोय. रन फक्त एकच मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना कमालीचं षटक आतापर्यंत राहिलंय. काय ओव्हर केले कारण एकही चौकार नाही एकही षटकार नाही. मोठा फटका मात्र दिला नाही आणि मी तर म्हणेन मुक्तपणे खेळू दिलं नाहीये. फक्त 5 धावांचं षटक टाकलं आणि अनुभव किती महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये हे मात्र दाखवून दिलंय. ते सगळ्या आपल्या खेळाडूंसाठी ज्युनियर खेळाडूंसाठी मात्र एक आदर्श निर्माण केलाय तो प्रशांत खानावकरनं या मॅचमध्ये थोडंसं कमबॅक केलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 ओव्हर्समध्ये धावफलकावर धावा लागल्यात. त्या 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा 21 रन्स ऑन बोर्ड. तिसरे षटक गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम नारपोली भावेश मोरे. खरं तर आदर्श पनवेल संघाकडून सुद्धा खेळतोय आज. तसं पाहायला गेलं तर आदर्शची एंट्री होती या स्पर्धेमध्ये परंतु बरेचसे प्लेयर मात्र त्यांच्या अनुपस्थितीमध्ये होते. तेच झालं ओमसाई बंगारपाड्याच्या बाबतीमध्ये सुद्धा. परंतु ओमसाई बंगारपाड्याचे प्लेयर्स मात्र तुम्हाला वैभव 11 कर्नाळा संघामधून खेळताना दिसले तर आदर्शचे खेळाडू आता मात्र इशिता स्पोर्ट्स पनवेलमधून सुद्धा खेळताना दिसतात आणि त्याचबरोबरीनं ओम ठाकूर तळोजे मजकूर संघामधून सुद्धा खेळताना दिसतात. त्यामुळं आता खेळाडू थोडेसे विखुरले गेलेत बऱ्याचशा संघांमधून. परंतु पाहायला गेलं तर अंडर 19चा खेळाडू आणि अगदी अल्पावधीतच कमी वयामध्ये मात्र थोडीशी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला भावेश मोरे आता मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालाय. समोर तकदीर पाटील जो इन्फॉर्म बॅट्समन आहे बामणडोंगरी गावचा. शॉर्ट प्लेन पुल करण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये फटका फसला होता. इथून मात्र लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मिडॉन पर्यंत येणार तोपर्यंत मात्र प्रथमेशला चेंडू मिळालेला नाहीये कारण लॉंग चेस होता त्याच्यासाठी. खरं तर इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. रन मात्र घेतल्या जातील त्या ठिकाणी. 2 धावसंख्या पुढे जात असताना 23 धावा. तकदीर पाटील
कमबॅक करून दिले प्रशांत खानावकरनं या मॅच मध्ये. अगदी त्याच्याच पावलावर पाऊल टाकून मात्र गोलंदाजी करावी लागेल. आणि भावेश मोरेनं आजपर्यंत बऱ्याच वेळा करून सुद्धा दाखवलंय. आणि म्हणूनच की काय, आदर्श पनवेल सारख्या बलाढ्य व्यावसायिक संघामधून सुद्धा तुम्हाला हा खेळाडू खेळताना बऱ्याच वेळा तुम्ही पाहिला असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना, शॉट ऑफ प्लेन. त्यावेळेस मात्र कुटप्प्याचा बॉल अर्ध्या पिचवर आपटलेला भावेशचा बॉलला मात्र भिरकावलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. तकदीर पाटीलच्या बॅट मधून येतोय हा धमाकेदार षटकार. कालच्या रात्रीमध्ये थोडासा फॉर्म पासून झगडत होता, झुंजत होता, संघर्ष करत होता. परंतु सलग दुसऱ्या रात्रीमध्ये आज मात्र तालुका न्याय स्पर्धेमधून खेळायला मिळाले तकदीर पाटीलला. आणि हा षटकार मात्र त्याच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या 6ने जम्प करत असताना आतापर्यंत 29 धावा, 29 रन्स, 29 धावा धावफलकावर. तालुका न्याय स्पर्धेमधून आपण पाहिलं नाविश 11 विचुंबे या संघानं खूप चांगला खेळ केलाय आणि फायनलमध्ये मात्र प्रवेश केलाय. परंतु इथून मात्र उत्सुकता लागले त्यांच्या समवेत कोणता संघ खेळणार. आणि त्यासाठी या मॅच बरोबर अजून एका मॅचची वाट पाहावी लागणार आहे. कारण या लढतीतील विजेता संघ मात्र वैभव 11 कर्नाळा संघाच्या बरोबर सेमीफायनलमध्ये खेळेल आणि तिथून मात्र फायनलचं तिकीट निश्चित होईल. आणि ग्रामीणच्या 2 सेमीफायनल्स त्याच्यामध्ये उरण कोपरवली विरुद्ध घोट आणि त्यानंतर मात्र गोरसे बी विरुद्ध श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या 4 संघांमध्ये सुद्धा सेमीफायनलसाठी काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार भावेश मोरे. लेफ्ट मोर द विकेट ना, थोडंसं रनअप मध्ये गडबड, पुन्हा धावेल. फार चांगलं असं त्याला अगोदरच कळालं होतं की थोडीशी पावलं चुकीची पडलेत आणि पावलं चुकीची पडली की माघार घेणं केव्हाही चांगलं. मागच्या बॉलवर षटकार आलाय त्यामुळे इथून पुढचा चेंडू कसा हाताळणार. खोलात टाकला होता बॉल, इथून मात्र मागे शॉर्ट थंडमॅन लढवला जातोय. रन एक घेतली जाईल, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. कारण तिथून बॉल निसटला असता तर वेगानं मात्र सीमा रेषेला स्पर्श केला असता. परंतु धाव एकच मिळाली. 30 रन्स, 30 धावा धाव फलकावर. 3 चेंडू संपलेत आतापर्यंत तिसऱ्या षटकामधील. चला जास्त सभा घेऊ नका हे विनंती असेल. 2:30 वाजलेत. वेळेचं भान ठेवून मी तर विनंती करेन खेळाडूंना की सहकार्य करा, एवढंच आम्ही बोलू शकतो. चांगला बॉल यावेळेस मात्र फुलर लेंथ होता, स्क्वेअर लेग कडे वळवले बॉलला. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय, फेकी मात्र पाहायला गेलं तर व्यवस्थित झाली नव्हती. परंतु त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्यात. फिल्डिंग चांगली होती परंतु थ्रो पाहिजे तसा गेला नाही विश्वजितकडे, त्यामुळे 2 धावा मात्र मिळाल्या. 32 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. टावकुऱ्याचा विस्फोटक फलंदाज संदेशसाठी हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. टप्पा पडल्यानंतर सुरळी यष्टीरक्षक विश्वजितच्या हातामध्ये हा बॉल पोहोचलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. षटकार पडल्यानंतर मात्र कमबॅक करून दाखवलंय, हे फार गरजेचं असतं. एखादा खराब चेंडू पडला तरी उर्वरित चेंडूंमध्ये मात्र मला चांगलं करायचं आहे, याच भावनेनं मात्र खेळ केला जातोय मैदानामध्ये. तो नारपोली गावचा भावेश. सोडून दिलाय संदेश गोंधळीनं. इथे त्याचा अंदाज चुकलाय असे अंपायर सांगतात आणि डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. चौथ्या षटकासाठी लवकरात लवकर गोलंदाज तुम्ही काढा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 32 धावा. 32 सगळे एकत्रित येण्याची गरज नाहीये असं मला तरी वाटतं. त्यामुळं चौथ्या षटकासाठी 1-2 खेळाडू एकत्र आले तर ठीक आहे, कारण सगळेच एकत्र आले तर परत तिथून पुन्हा त्या क्षेत्ररक्षणासाठी फील्डपर्यंत जायचं, तेवढा वेळ आयोजकांचा मात्र खर्च करायचा.
परंतु पुन्हा एकदा सभा बोलवण्यात आले. ओम ठाकूर तळोजे मजकूर संघ चौथ्या षटकाची जबाबदारी मात्र कोणत्या खेळाडूवर देतोय, कोणता असेल तो गोलंदाज. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या होत्या, परंतु पुढच्या 2 ओव्हर्समध्ये मात्र 16 आल्यात. 32 धावा धावफलकावर, 32 रन्स ऑन बोर्ड. शेवटचं षटक एक 12-13 धावा आल्या या ओव्हरमध्ये. 45च्या आसपास ही धावसंख्या गेली. तर आपण पाहिलं चेसिंग करत असताना मात्र थोडंसं कठीण होतंय. कारण मागची सेमीफायनल तुम्ही पाहिली असेल, वरट टॉवर रसायनी आणि नाविश 11 विचुंबे त्या धावा डिफेंड करण्याचं काम केलं होतं नाविश 11 विचुंबे संघानं. परंतु त्यासाठी मात्र या ओव्हरमध्ये काही झालं तरी धावा करायच्या आहेत, आणि त्याच धावा आता मात्र या ओव्हरमध्ये केल्या जाणार का, थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. तर गोलंदाजी मार्कवर मात्र जिशान शेख येतोय, आरसीसी पेट टीमचा खेळाडू. थोडं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. समोर मात्र असेल तकदीर पाटील. जिशान शेख चेंज ऑफ पेस थोडंसं स्लोवर वन पाहायला मिळाला. इथून मात्र मागे खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॉल कम्प्लिटली बीट करून गेला तकदीर पाटीलला. जिशान शेख चांगला गोलंदाज आहे. आरसीसी पेट संघाचा मित्र म्हणून भक्कम आधारस्तंभ गोलंदाज ओळखला जातो, आणि त्याच्या अगेन्स्ट धावा करणं एक चॅलेंज असेल, एक आव्हान असेल आता मात्र फलंदाजी करणाऱ्या इशिता स्पोर्ट्स पनवेल टीमला. आणि या ओव्हर्समध्ये धावा आल्या नाहीत तर फार कठीण होऊन जाईल पनवेल टीमसाठी. उलट्या बॅटनं रिव्हर्स स्वीपचा फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे थर्ड मॅनला. हे अगोदरच प्लॅनिंग केलं होतं की कदाचित तकदीर रिव्हर्स खेळेल. इथे मात्र विश्वजितला कलेक्ट करता आला नाही, त्यामुळे रन मिळाल्या 2. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना स्कोर कार्डवर धावा लागल्यात ते आतापर्यंत 34. तकदीर पाटील आणि संदेश गोंधळी यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत इशिता स्पोर्ट्स पनवेल टीमला. निदान एखादा मोठा फटका आला, एखादा चौकार जरी आला तरी इथून मात्र धावसंख्या वाढू शकेल. कारण या रात्रीमध्ये थोड्याशा थंडीमध्ये मात्र चेसिंग करणं कठीण होऊ शकेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र बीट झालाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. अंपायर्स मात्र फलंदाजाला एक्सप्लेनेशन देत असताना तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यानंतर मात्र पहिलं सत्र समाप्त होईल. थोडासा धूर वाढलाय, स्मोक आपण पाहतोय, कारण बऱ्याचशा वीटबट्ट्या आहेत, त्याचमुळे मात्र रात्र झाली का हा धूर येतोच. फुल टॉस बॉल होता, इथे मात्र मिस झाला मित्र म्हणजे तकदीर पाटील. खरं तर रिव्हर्स खेळण्याचा मोह त्याला आवडता आला नाहीये, परंतु साथी सहकारी संदेश गोंधळीला आता मात्र परतावं लागेल. रन मात्र मिळाली 1. दुसरी धाव घेताना होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद. सामना अतिशय स्लो झालाय, संत केला सामना. कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, त्यानंतर आपण पाहिलं तर बराचसा अगदी संत गतीनं ही वाटचाल सुरू आहे इशिता स्पोर्ट्स पनवेल टीमची. कारण पहिल्या षटकानंतर असं वाटलं होतं की धावसंख्या 50च्या आसपास पोहोचते की काय, परंतु असं काही घडलं नाहीये. त्यानंतर मात्र प्रशांत खानावकरनं जे कमबॅक करून दिलं, फक्त 5 धावांचं षटक. भावेश मोरच्या षटकामध्ये आले 11 धावा, आणि आता मात्र जिशान शेख सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. तकदीर पाटील पुन्हा एकदा मिस होतोय. डॉट बॉल. आता मात्र टेन्शन वाढलं, इशिता स्पोर्ट्स पनवेल टीमचं टेन्शन आता मात्र वाढलंय. तकदीर पाटील जे डॉट बॉल मात्र खेळला, आणि शेवटच्या षटकामध्ये बिलकुल धावा आलेल्या नाहीयेत. शेवटचा चेंडू आहे, निदान 1-2 धावा जरी आल्या तरी मी म्हणेन कुठेतरी लढता येईल इशिता स्पोर्ट्स पनवेल टीमला. जरी चौकार नसेल, षटकार नसेल, तरी सिंगल डबल्सने सुद्धा हा स्कोर कार्ड हलवता येऊ शकतो, परंतु मागचे 2 चेंडू बिलकुल हल्लेला नाहीये.
रिव्हर्स खेळला, इथून मात्र क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला जातोय, शॉट थर्डमॅनला. फलंदाज तकदीर पाटील होतोय बाद. पहिला इनिंग समाप्त झाले आणि काय कमबॅक केलं या मॅचवर ओम ठाकूर. तळोजे मजकूर संघानं मात्र पूर्णपणे मी तर म्हणेन धावसंख्येला लगाम घातलाय. पहिला इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड, 36 धावांचं लक्ष्य असेल आणि हे लक्ष्य तरी मी म्हणेन सोपं नसेल, कारण दुसऱ्या सत्रामध्ये थंडीचा प्रभाव आता मात्र वाढलाय आणि त्याच वेळेला मोठे स्ट्रोक येत नाहीयेत. आपण पाहिलं तर फार कमी मोठे स्ट्रोक आलेत आणि ही चेसिंग करत असताना हेच दडपणाखाली आता मात्र ओम ठाकूर तळोजे मजकूर संघ खेळणार का, कारण गोलंदाजी सुद्धा ताकद आहे ती इशिता स्पोर्ट्स पनवेल टीमकडे. प्रसन्न पाटील सारखा गोलंदाज आहे, कल्पेश ठाकूर गोलंदाजी करू शकतो, आदित्य पाटील हीन आहे या टीम मध्ये. म्हणजे गप्पा गोष्टी, उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मज्जा मस्ती, उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे MSCIT. सुट्टीतली मज्जा म्हणजे MSCIT. आमचा पूर्ण ग्रुप या उन्हाळ्याच्या सुट्टीत MSCIT करणार हे नक्की. तुम्हीही येताय ना? 1.25 कोटीहून अधिक लोकांनी केलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स MSCIT. तुम्हीही आजच प्रवेश घ्या आणि MSCIT सोबत सुट्टीत मजा करा. ऐकायला मिळेल महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक चंदू शेट्टे सरांचा. धन्यवाद दीपक सर. राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2022 एक महत्त्वपूर्ण मॅच सुरू आहे. एका बाजूला जर पाहिलं तर इशिता स्पोर्ट्स पनवेल आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर ओम ठाकूर तळोजा मजकूर. इशिता 11 संघाच्या विरुद्ध जर पाहिलं तर ओम ठाकूर हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर समोर आहे ते तब्बल 36 धावांचं आव्हान आहे. 4 षटकांनी 36 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. 9ची सरासरी गाठावी लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर विश्वजित म्हात्रे आणि त्यांच्या जोडीला सोहेल शेख. हॅलो, ते स्क्रीनच्या खाली कोणी आग लावले का तिकडे? प्लीज तिथे कोणी असेल तर लक्ष द्या. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण. बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. विश्वजित म्हात्रे चौकार. आमचे संकेत भगत सुद्धा या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आलेत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. खास तक्कावरून या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आलेत. सहर्ष स्वागत आहे संकेत आपलं या स्पर्धेमध्ये. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला. थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलो केलं त्यांना आणि
थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने पहिल्या चेंडूवर चौकार आला जरूर, परंतु दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलं जाते गोलंदाजाकडून. विश्वजित सफल होऊन आपला आवडता पटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला एक वेगवान चेंडू टाकला गेला आणि आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल घोषित केला जाईल. विजयासाठी 36 धावांचं लक्ष आहे आणि या 36 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सौरभ गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. सौरभ ठोकळ. विश्वजित यावेळेला हल्ला तर केलाय. फटका पाहूयात किती लांब जाईल आणि विश्वजित म्हात्रे या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर चौकार आला, परंतु तदनंतर कमबॅक केलं गेलं. सौरभने अचूकता दाखवली. बॅक टू बॅक चांगले चेंडू टाकले, दबाव निर्माण केला. तो मात्र फलंदाज विश्वजित यांच्यावर चूक करण्यास भाग पाडलं आणि माघारी परतावं लागतंय त्यांना. आणि नवीन फलंदाज जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बंटी जोशी जातील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. आरसीसी पेटचे खेळाडू आहेत. तालुका निहाय क्रिकेट आज खेळताना पाहायला मिळत आहे. 36 तसं पाहिलं तर मोठं आव्हान नाही आहे, परंतु मास्टर माइंड एका बाजूला आपला पाहायला मिळतात. विशाल जितेकर एक उत्कृष्ट असे कर्णधार आहेत. योग्य वेळेला योग्य गोलंदाजांना कशा पद्धतीने आणायचे त्यांना बरोबर माहिती आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रशांत खानावकर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. इन ॲक्शनमध्ये गोलंदाजी देखील अप्रतिम त्यांच्या माध्यमातून केली गेली. बंटी जोशी आणि बंटी जोशीच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत सोहेल. आरसीसी पेटचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मागील 2 हंगामापूर्वी मला आठवतंय की आरसीसी पेट नाईटच्या स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी त्यांच्याकडून राहिली होती. डे स्पर्धांमध्ये नाही, परंतु नाईट स्पर्धांमध्ये आरसीसी पेटने नक्कीच धडाका लावला होता स्पर्धा जिंकण्याचा. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे अडवला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर मोठा फटका आला, परंतु तदनंतर कमबॅक केलं गेलं. सौरभ यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक चांगले चेंडू त्यांच्याकडून टाकले गेले. धावसंख्या जर पाहिली तर आता झाली आहे ती 6 धावा धावफलकावर पाहायला मिळते. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं सुरू आहे. 36 धावांचा पाठलाग करायचा या मॅचला जिंकण्यासाठी. राजा शिवछत्रपती ट्रॉफी आपण पाहतोय. साबीरजी दळवी विद्यमान सरपंच या परिसरातील कर्नाळा ग्रुप ग्रामपंचायत कर्नाळ्याचे, ज्यांच्या माध्यमातून दरवर्षी ही स्पर्धा मागील हंगाम वगळता ही स्पर्धा आपण नक्की या ठिकाणी पाहत असतो. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी या परिसरातील एक नामवंत क्रिकेटपटू देखील आहेत. ते पुन्हा एकदा सौरभ गोलंदाजीसाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी सोहेल. गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर निजामपूर माणगाव या ठिकाणी देखील उस्मानच्या बरोबरीने खेळण्यासाठी खुल्या गटातील स्पर्धा. ओहो, यावेळेला आणखीन एक वेगवान चेंडू. बॅट्समनही बीट, कीपरही बीट, पाठीमागील क्षेत्ररक्षक देखील बीट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे बाईच्या स्वरूपातील चौकार. भन्नाट वेग या ठिकाणी होता असं क्रिकेटमध्ये. आणि पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी होते. जी धावगती विकेट आली आहे, परंतु जी धावगती पाहिजे ती धावगती मात्र या ठिकाणी गाठली आहे. 10 धावा धावफलकावर आल्या आहेत. अजूनही 3 षटकांमध्ये 26 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. तर निर्णायक चौकार असेल कदाचित या मॅच मधील, कारण गोलंदाज मात्र जीव तोडून मेहनत करतोय. चांगलं षटक हाताळलं अल्टोनं आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर पॉवर प्लेचं षटक मात्र त्याला दिलं होतं विशाल जितेकरनं, आणि त्यानं मी तर म्हणेन विशालला नाराज केलेलं नाही आहे. कारण ज्या वेगानं आज वेगळ्या एनर्जीनं मात्र जो अल्टो दिसला मैदानामध्ये आणि चांगली गोलंदाजी झाली. मागे बॉल अडवला असता तर नक्कीच थोड्याशा कमी धावा मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या असत्या. थोडंसं टेन्शन वाढलं असतं, परंतु या चौकारानं रिलीफ झाला असेल ते ओम ठाकूर तळोचे मजकूर संघाला.
त्यामुळं या रात्रीमध्ये चेसिंग करणं थोडंसं कठीण होणार हे मात्र निश्चित झालंय. कोट संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालाय, ज्यानं ग्रामीण स्पर्धेमधून मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. अक्षय 11 कोट संघ, शिवा गोंधळी यांचा, रोशन साळुंके त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत या मैदानावर. प्रसन्न पाटील येतात गोलंदाजीसाठी. बंटी यावेळेला मात्र बंटीच्या बॅटमधून आला फटका समोरच्या दिशेने. आणि माघारी परतावं लागते. बंटी यांना एक कॅच पकडली जाते, माघारी परतावं लागतंय. आणि एक मोठा फटका प्रसन्नच्या वर पहिल्याच बॉलवर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बंटी त्या प्रयत्नात माघारी परत आहेत. प्रथमेश कोळी जातील. विकेट येत आहेत. जसं ही मॅच देखील चुरशीची होईल, भले कमी धावा आहे परंतु मॅच चुरशीची होणार आहे, कारण दोन्ही बाजूला ताकदवर टीम आहेत, त्याचबरोबर ताकदवर खेळाडू देखील पाहायला मिळतात आणि ताकदवर कॅप्टन देखील आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 10 असताना विकेट आणखी एक येते. 17 चेंडू बाकी आहेत आणि 26 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. प्रथमेश एक युवा खेळाडू आहेत. गणेश पुरीचे पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. समोर जर पाहिलं तर आणखी युवा गोलंदाज दोंद्रेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रसन्न व्यावसायिक गटात देखील मागील एक हंगाम जर पाहिला तर तालुका निहाय, सुरुवातीला गाव, तदनंतर तालुका निहाय, तदनंतर खुल्या गटात देखील त्यांना संधी मिळाली. प्रथम यांच्यासाठी थोडीशी चेंडू उसळी देखील देताना पाहायला मिळाले. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवांतरच्या स्वरूपातील 1 रन मिळेल. या परिसरातील एक मानाची स्पर्धा म्हणून राजा शिवछत्रपती ट्रॉफी ओळखली जाते आणि म्हणूनच प्रेक्षक आणि त्याचबरोबर मोठमोठे टीम देखील, खेळाडू देखील आवर्जून या ठिकाणी पाहायला मिळतात. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, त्याला कट करण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव तिकडे घेतली गेली. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 12 वर जाईल ही धावसंख्या. 24 धावांची आवश्यकता. 16 चेंडूंचा खेळ बाकी. 24 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. इकडे धावा रोखाव्या लागतील. गोलंदाज प्रसन्न यांना विकेट घ्याव्या लागतील. प्रतिस्पर्ध्यांवर दडपण निर्माण करावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सोहेल असतील, त्याचबरोबर प्रथमेश असतील. एका मोठ्या मंचावर एक संधी मिळाली आहे. इकडे स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. चित्रक्षणात सातत्याने बदल करताना पाहायला मिळतात. विशाल जितेकर, प्रसन्न. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळला जातो. एक ताकदवर फटका होता कव्हरच्या दिशेने, परंतु तिकडे एक धाव घेतली गेली आहे. प्रसन्न बॉल अडवतायत आणि स्कोर जर पाहिला तर 1 ने पुन्हा पुढे जाईल. 13 वर जाईल ही धावसंख्या. चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रथमेश प्रसन्न यांच्या माध्यमातून कसलेली गोलंदाजी करतायत. मोठे फटके मारू देत नाहीये. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. ड्राईव्ह करण्यास भाग पडतायत. परंतु पाहूयात प्रथमेश ज्यांच्याकडे क्षमता आहे मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची, सामन्याचं पारडं बदलण्याची. चांगला चेंडू प्रसन्न याच्याकडून येताना पाहायला मिळतोय. व्यावसायिक क्रिकेट खेळल्यानंतर तुमचा आत्मविश्वास जुनावतो, त्याचबरोबर तुमची प्रगल्भता आणखी वाढते. तेच प्रसन्नच्या गोलंदाजीत पाहायला मिळत आहे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला व्यावसायिक क्रिकेट खेळतो आपल्याला ती जी भीती असते, म्हणजे रन येतील ती भीती मात्र मरलेली असते. आणि प्रसन्नकडे ती नक्कीच प्रगल्भता गेल्या काही दिवसात पाहायला मिळते आपल्याला. परंतु त्याच्यावर आक्रमण देखील करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि प्रथमेशच्या बॅटमधून येणारा हा फटका जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. प्रथमेश चांगला फटका येतोय. कॉन्फिडन्स प्रसन्नला मिळेल, त्याचबरोबर संघालाही मिळणार आहे. ओम ठाकूर, तळोजा मजकूर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला इशिता स्पोर्ट्स पनवेल यांच्यातील आपण मॅच पाहतो. दोन्ही टीम जर पाहिलं तर पनवेल तालुक्यातील आहेत.
13 चेंडू आणि अजूनही 19 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आणि सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी. यावेळेला बॉलला थोडीशी उसळी दिली, थोडासा कटही केलं, मागील बॉलवर जरी चौकार आला परंतु कमबॅक केलं गेलं. 2 षटकं या ठिकाणी संपतील. 2 षटकं संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 17 आणि अजून 2 षटकं बाकी आहेत. धावांची आवश्यकता आहे ती 19. 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. परंतु आज आपण पाहिलंय की या अगोदरच्या मॅचमध्ये देखील अप्रतिम कामगिरी गोलंदाज आणि शेवटच्या उमेश माळी नामक गोलंदाज ज्याने दोन्ही मॅचमध्ये एका मॅचमध्ये 3 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना मॅच दिली नाही आणि दुसऱ्या मॅचमध्ये 3 चेंडूमध्ये 4 धावा, 1 वाईट देखील गेला होता. त्यावेळेला देखील गोलंदाजी चांगली केली होती नवीश 11 विचुंबे टीमसाठी आणि फायनल देखील गाठली. तर इकडे रन देखील रोखण्याची क्षमता गोलंदाजांमध्ये आहे. 12 चेंडू शेवटचे आणि 19 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. क्रिकेट बदललंय. गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर यूट्यूब आल्यानंतर क्रिकेट बदलताना आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेटला ग्लॅमर देखील खूप मोठ्या प्रमाणावर येताना पाहायला मिळतो, झगमगाट येताना पाहायला मिळतोय. आकर्षक अशा ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यूट्यूब लाईव्ह चित्रण आपल्याला पाहायला मिळत आहे. बाउंड्री ड्रॉप्स पाहायला मिळत आहेत. पंचांची टीम चांगलं कामगिरी करताना पाहायला मिळते. गुणलेखक त्याचबरोबरने लाईव्ह कव्हरेज असेल, या सर्व गोष्टींची काळजी मात्र साबीरभाई दळवी यांनी घेतली आहे आणि ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे या विभागाची शान म्हणून देखील ओळखले जाते. आणि कारण दरवर्षी जर पाहिलं तर व्यावसायिक संघ देखील खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आम्ही समाविष्ट होताना पाहायला मिळाले. टेनिस क्रिकेट जगतातील प्रथितयश खेळाडू देखील या ठिकाणी येऊन आपला परफॉर्मन्स दाखवताना पाहायला मिळालेत. यावेळेला सोहेल बॉलला मात्र स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने पाठवलं जात आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर कल्पेश ठाकूर, बामण डोंगरीच्या खेळाडू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील जर पाहिलं तर ठराविक कालखंडानंतर काही नवनवीन प्लेयर, नवीन टीम्सचा देखील दबदबा पाहायला मिळतो. सुरुवातीच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर मला आठवतंय वाशी असेल, वाघबीळ असेल या संघांचा दबदबा होता. तर पारगाव संघाने देखील खूप मोठ्या प्रमाणावर ग्रामीण क्रिकेटमध्ये मोठा दबदबा निर्माण केला. तदनंतर जर पाहिलं तर वाकळण, आता गोरसई, आता सातत्याने विविध संघ म्हणजे एकाच टीमची जास्त काळ वर्चस्व नाही राहिलं आहे, परंतु एक ठराविक काळ असतो, तो पॅच असतो, तो वर्चस्व गाजवताना टीम पाहायला मिळत असतात. तसं प्रत्येक विभागातील देखील म्हणजे प्रत्येक विभागात काही स्ट्रॉंग टीम आहे, स्ट्रॉंग झोन आहेत. स्कोर यावेळेला जर पाहिलं तर मोठ्या फटक्यात कन्वर्ट केलं. षटकार या ठिकाणी खेळला जातोय तो म्हणजे प्रथमेश कोळी. दहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता मॅचला. या षटकाराने मॅचचं गणित बदलले परंतु कमबॅक करावं लागेल. या वेळेला कमबॅक केलं देखील. बॉलला मात्र थोडीशी उसळी दिली, जागेवर थांबवलं प्रथमेश यांना. उत्तर होतं कल्पेशचं. मागील बॉलवरच्या फटक्याचं प्रथमेश यांना. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत. 12 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. कमबॅक करावं लागेल आणि चांगली गोलंदाजी, चांगले चेंडू टाकावे लागतील इकडे. याही वेळेला जर पाहिलं तर कमबॅक होत आहे. चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय, शरीराचा वेध घेतोय. रन मात्र मिळणार नाहीये. एक षटकार मारला जरूर परंतु तदनंतर कमबॅक केलं गेलं. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकताना यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर जर पाहिलं तर थांबलाय या ठिकाणी 24 वर. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. 8 चेंडू बाकी आहेत. 12 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2022. प्रथमेश यावी वेळेला आक्रमण करतायत. विकेट करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. 2 धावा तिकडे घेतल्या गेल्या. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 वर जाते. 10 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. ओम ठाकूर, तळोजा मजकूर, पनवेल. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर इशिता स्पोर्ट्स पनवेल यांच्यातील मॅच. एका बाजूला प्रशांत खानावकर आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विशाल जितेकर आहेत.
कल्पेश यावेळेला आणखीन एक हवाई हल्ला, हवाई सफर प्रथमेश कोळीच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. नक्कीच प्रथमेश आज खूप चांगल्या पद्धतीने खेळ करतोय आणि एक त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म देखील आहे, संधी देखील आहे. संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न प्रथमेश देखील करतायत. गणेशपुरी सारख्या छोट्या गावाला तो बिलॉंग करतो, परंतु आज चांगला खेळ या ठिकाणी दाखवलाय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 32. 4 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी ओम ठाकूर तळोजा मजकूर टीमला. तर कर्नाटक टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी सज्ज राहायचे. चालू मॅच मधील विजेत्याबरोबर लगेच आपली मॅच खेळवली जाणार आणि सहकार्य करा. यानंतरच्या सर्वच टीमला कॅप्टनला आमची विनंती असेल, बराचसा वेळ झालाय, मॅचेस बऱ्याचशा बाकी आहेत. 4 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर स्वतः मास्टर माइंड विशाल जितेकर येत आहेत. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, दबाव येऊ शकतो. विकेट जर सुरुवातीच्या 1-2 चेंडूमध्ये आल्या तर ते प्रयत्न त्यांचा असेल. विशाल जितेकर सोहेल यांच्यासाठी पहिला चेंडू. विशाल यांचा टप्पा पडतोय, वळण घेतोय, फिरक घेतोय, कीपरच्या दिशेने जाईल, निर्धाव येतोय, समीकरण बदलत आहे. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सोहेल हो, यावेळेला देखील विशालने बॉलला फिरवलं, बॉलला वळवलं. आदर्श इलेव्हन पनवेल संघाच्या माध्यमातून लीडिंग त्यांनी सातत्याने केली आहे. जय हनुमान दापोली संघासाठी लीडिंग त्यांनी सातत्याने केली आहे आणि अनुभव त्यांच्याकडे मात्र ठासून भरलेला आहे. ॲज अ अष्टपैलू खेळाडू त्यांनी स्वतःला कित्येकदा सिद्धही केलेला आहे. आज पुन्हा एकदा तेच करताना पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जात आहेत. 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 धावांची आवश्यकता. विशाल जितेकर आणखीन एक चेंडू, टप्पा पडला, तदनंतर गरकन वळवला, कीपरकडे पाठवला आणि लगातारचा 3रा चेंडू या ठिकाणी निर्धाव येतोय. काय गोलंदाजी केली आहे. क्रिकेट मध्ये मॅच सोडायची नसते, जिद्दीने खेळायचं असतं. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला जिद्द दाखवावी लागते. आणि 3 चेंडू मात्र लगातारचे निर्धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. समीकरण बदलेल का, कारण अजूनही आता 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पहिले 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकतायत विशाल जितेकर. मॅच अगदी दृष्टिक्षेपात होती, परंतु त्याच वेळेला संघनायक विशाल जितेकर यांनी चेंडू हातात घेतला आणि पहिले 3 चेंडू तर निर्धाव टाकलेत. पाहूयात, चला पंचांचा निर्णय येईल आणि तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. मॅच सुरू करायची, पंच कमिटीचाही निर्णय येतोय मॅच सुरू करायची. चेंज कळवलं जाते कमिटीच्या वतीने आणि मॅच सुरू करायची. तर जावेद मॅचच्या दिशेने 3 चेंडू बाकी आहेत आणि 4 धावांची आवश्यकता. तर जावेद मॅचच्या दिशेने अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडू बाकी आहेत, 4 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये रंग भरले विशाल जितेकर यांनी, कारण 3 चेंडू निर्धाव टाकले. 6 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता असताना 3 चेंडू पहिले यष्टीरक्षकाच्या दिशेने दिलेले आहेत. तर
जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. मॅच मधील रंगतता वाढली आहे, रंजकता वाढली आहे. ओम ठाकूर तळोजा मजकूर. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर इशिता 11 पनवेल आपण पाहतोय. आता मात्र प्रथमेश कोळी स्ट्राईकवर, विशाल जितेकर गोलंदाजीसाठी. यावेळेला जर पाहिलं तर बॅकफुटला जाऊन कव्हर पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, तिकडे एक धाव घेतली. समीकरण पुन्हा बदललं. 2 बॉल बाकी आहेत शेवटचे आणि 3 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. विशाल चितेकर आज आपल्या गोलंदाजीचे कौशल्य दाखवत आहेत. फलंदाजी त्यांच्याकडून कामगिरी पाहतो, यष्टीरक्षकात आपण कामगिरी पाहतो, त्याचबरोबर जर पाहिलं तर त्यांच्याकडून आपण आज गोलंदाजी देखील कामगिरी पाहतोय. चला त्वरा करा, आयोजन कमिटीच्या वतीने सूचना येत आहेत. अजूनही शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि 3 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. स्ट्राईकवर जर पाहिलं तर फलंदाजीसाठी महेश म्हात्रे. नावडेचे खेळाडू पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. महेश आज संघ थोडासा दडपणात तर आलाय, का नाही येणार, कारण 6-4ची मॅच द्यावेळेला 2-3 वर येते. परंतु तुमची कामगिरी तुम्ही स्वतःला त्याच वेळेला सिद्ध करता ज्यावेळेला तुम्ही संकटात असाल, तुमचा संघ संकटात असेल. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल, जसं सध्या विशाल जितेकर करतायत. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, विशाल जितेकर यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि हो, महेशने स्वतःला सिद्ध केलंय. विशाल चांगली झुंज दिली, परंतु महेशने मॅच खुली केली आणि विजय आपल्या टीमचा या ठिकाणी मिळवलाय. जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळाली, ती मात्र ओम ठाकूर तळोजा मजकूर टीमची. आणि या मॅचला जिंकत असताना सेमीफायनलमध्ये दाखल होत आहेत, परंतु विशालने छाप सोडली शेवटच्या ओव्हरमध्ये. चला पुढच्या मॅचसाठी टॉससाठी त्वरित या ठिकाणी ओम ठाकूर जिशान शेख. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिशान शेख यांना जातोय, ज्यांनी केवळ 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील घेतली. महत्वाच्या षटकात जिशान शेख ठरतात मॅन ऑफ द मॅच. आणि त्याचबरोबरीने टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या ठिकाणी यायचं आहे.